यांनी आपल्याला हे कुठं आणून टाकलंय? हे काय आहे? वेलकम सर. अरे यार, हा कसला ग्रह म्हणायचा? बेडूक उडतोय बघा. त्याने मला मारलं. वेलकम सर, वेलकम. अरे आता हा कोण आहे? अरे यार, हा अजीब प्राणी कोण आहे? तुम्ही कोण आहात सर? हे जोजो आहेत, जोजो. अच्छा, पण हा तर बेडकासारखा दिसतोय. अरे वा, कोण? तू पोपोची चेला घेऊन आलास? मी बेडूक नाहीये. वेलकम टू माय लॅबोरेटरी. कोण? आम्हाला तिथे एकटं सोडून पळून गेलास? आई? आता तुझी अशी धुलाई करतो की तुला कोणीच ओळखणार नाही. नाही 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 नाही, मला काही नका करू. आई? बले 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 बले. बले 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 बले. अरे थांब. अरे यार, अरे मी अडकलो. मला बाहेर काढा. कोण माझी मदत करेल? कोण करेल? पण कोण कशी मदत करेल भाऊराया? तो कोण तर बिलात लपलाय ना. अरे तो आपल्याकडे मदत मागतोय. लय भारी लय भारी लय भारी. मॅजिकल गन आहे का? नाही, मॅग्नेटिक गन. जोजो खूपच मोठे सायंटिस्ट आहेत. पण हा तर खूपच छोटा आहे. मी साईज बद्दल नाही हो, टॅलेंट बद्दल बोलतोय. मला दोजोंग आणि त्याच्या साथीदारांनी माझ्या स्लॅब मध्ये कैद केले. म्हणजे त्यांच्या विरुद्ध मला लढता येणार नाही. कळत नाही हे कुठून आमच्या ग्रहावरती आले आणि आम्हालाच गुलाम बनवून टाकलो. इथे छोटे छोटे प्राणी आहेत जे त्यांचा सामना करू शकत नाहीत. म्हणून मी कोणला पाठवून तुम्हाला बोलून घेतलंय. त्यांच्या समोर तर आम्ही सुद्धा अगदी लिंबू टिंबू आहोत सर. आम्हाला परत पृथ्वीवर जाऊ द्या ना जोजो. हा, तुम्ही काळजी करू नका. माझं इन्व्हेन्शन तुमची मदत करेल. त्याच्या मदतीने तुम्ही दोजोंगला हरवू शकाल. हा? आणि मग तुम्ही चौघेही आमचे सुपर हिरो व्हाल. होय तर. आणि मग सगळीकडे आमचे पण पुतळे बनवा, चिची पोपो सारखे. कळलं काय? हो, मी नाही विसरणार. अरे तू गप्पस रे. ही माझी म्हणण्याची पद्धत आहे. आता लवकर आम्हाला आमच्या घरी पाठव. अरे यार पोपट, हे लोक किती चांगले आहेत.
मला वाटतं आपण यांची मदत करायला पाहिजे. हो 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 पण नंतर आता मला भूक लागलीये. अच्छा ठीक आहे. हे का काय कमालीची गोळी आहे, पोट भरलं सुद्धा. जोजोने असे अनेक शोध लावलेत जे आपल्या उपयोगी पडतील. पण त्याआधी आपल्याला प्लॅन बी बनवायला हवा. दोजोंग आवडत नाही मला सॉन्ग. पूर्ण वेळ नुसते खातच बसता. कधीतरी डोकंही चालवा की हे चौघे या ग्रहावर आले कसे. अगदी तसेच जसे आपण आलो होतो. अरे आपण युएफओतून आलो होतो. यांचा युएफओ कुठे आहे? जेवल्यावर शोधू यांना. असेच जर इतर ग्रहावरील माणसे इथे येत राहिले तर आपल्यावर खूप मोठं संकट येईल. सगळे इथे येऊन गाणे गुणगुणू लागतील आणि सगळ्यांना माहितीये दोजोंग आवडत नाही मला सॉन्ग. अरे मग काय झालं? एवढा मोठा ग्रह आहे, ते सुद्धा राहतील कुठेतरी. महामूर्खा, इकडे सगळे आम्हाला राजा मानतात. राजा जो पूर्ण राज्यात फक्त एकच असतो. आम्हाला नाही मानत. मला तर मानतात ना. आणि तुम्ही माझे मित्र आहात आणि इथे आपल्याला कसलीही कमी नाहीये. नाही, एक कमी आहे. मला इथे कलिंगडचा ज्यूस मिळत नाही. जेव्हा बघावं तेव्हा फक्त खाण्याच्या गोष्टी. जर मी तुझं ज्यूस काढलं तर कसं होईल रे? अजिबात टेन्शन घेऊ नका दोजोंग. आम्ही तर त्या चौघांना कैद करून ठेवलाय. लक्ष ठेवा, ते तिथून निघाले नाही पाहिजेत. अरे टेन्शन नका घेऊ बॉस, ते तिथून पळू शकणार नाहीत. तुला कसं माहित हा? तिकडे काय तुझे काका पहारा देत आहेत हा? तसं नाही, पण आम्ही बाहेरून टाळं लावलंय. आजपर्यंत जोजो बाहेर पळाला का? आणि पळाले तरी पळून जाणार कुठे? इथे सगळे आपल्याला जाम घाबरतात. लगेच येऊन आपल्याला खबर देऊन टाकणार. तरी पण चौघांवर लक्ष ठेवा. त्यांना सांगा दोजोंग आवडत नाही मला सॉन्ग. ज्यूस आणा. आ आ आ आ आ सिली बॉयज, एकच हवा होता. गेट लॉस्ट. यांना काही प्लॅन बिन सुचणार नाहीये. खूप बोर होतंय. थोडासा वॉक घेऊन येतो. अरे वा, ही लॅब तर खूपच कमाल आहे. हे काय आरसा? आई. 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 आई, भूत. जरा एक गोळी खातो. पण मी बकरी बनलो तर, किंवा एखादा उंदीर, किंवा मासा बनलो तर. अरे बापरे, नाही, नको, मला नकोय, मला भूक नाहीये. एवढा वेळ झाला अजून प्लॅन नाही सुचला तुम्हाला? अरे यार, विचारच तर करतोय. प्लॅन बनवायला वेळ लागतो वेळ. अच्छा, मग अजून किती तास लागतील? गोळी, बरं झालं, मला खूप भूक लागलीच होती. हे घे. अरे याला काय झालं? अरे ही बोलती बंद करणारी गोळी आहे. आता अर्धा तास याचा आवाज नाही फुटणार. लय भारी, लय भारी, लय भारी. जोजो, तू खरंच जबरदस्त सायंटिस्ट आहेस. मग प्लॅन काय आहे? बघा यार, आपण 5-6 लोक मिळून त्यांचा सामना करू शकत नाही. जर बाकीच्या सगळ्या लोकांनी आपली मदत केली तरच आपण त्यांना हरवू शकतो. हो, पण इथे तर सगळेच त्यांना खूप घाबरतात. आपल्याला त्यांना समजवावं लागेल सर. जोजोने हा प्रयत्न करून पाहिलाय, म्हणून तर त्याला वेडा ठरवून इथे डांबून ठेवलाय. काही हरकत नाही. अरे आपण परत प्रयत्न करू. मला वाटतं तू ती म्हण ऐकलेली नाहीयेस. प्रयत्नांती परमेश्वर. कळलं काय? जे काही करायचं आहे ते पटकन करावं लागेल.
जरा विचार करा ना, तिथे मॅडम आमची काळजी करत असतील. हो ना, काल रात्रीपासून आपण घरी नाही गेलोय. माहित नाही त्यांनी आपलं जेवण कोणाला दिलं असेल. अरे याच्या समोर सायन्स सुद्धा फेल आहे. बोलत सुटलाय. पण हनी खरं बोलतोय. मॅडम आपल्याला शोधत असत्याल, कळलं काय? म्हशीला रगडून घातली आंघोळ ती झाली गोरी. इन्स्पेक्टर पांडा इथे कसे? तुमच्या घरी झाली चोरी? द्या टाळी. ईश, चोरी नाही झाली. मग तुम्ही ड्युटी सोडून इथे काय समोसे खायला आले आहात? खन्ना साहेब, ओ. माझे पेट्स मिळत नाहीयेत. अच्छा, कुठे ठेवले होते? ईश, पेट्स काही सामान नाहीये जे ठेवून विसरतील. असं कधीच झालं नाही की ते रात्रभर घरी नाही आले. मला खूप भीती वाटतेय. बाहेर बघा किती जोरात पाऊस पडतोय. फिरून फिरून दमले की हनी बनीला घरी यावं लागेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, नाहीतर तुम्हाला डॉक्टरांकडे न्यावं लागेल. द्या टाळी. ईश, डॉक्टरांकडे ह्याना नाही, खरं तर तुम्हाला नेलं पाहिजे. या टेन्शन मध्ये आहेत आणि तुम्ही शेर ऐकवताय. ईश, आणि वर टाळ्या वाजवायला सांगतायत. तुम्ही रागू नका काटकर मॅडम, मी तर सहज म्हणालो. सगळे पंजाबी मिळून गरमागरम सामोसे संपवतील. काळजी करू नका, तुमचे पेट्स लवकर मिळतील. द्या टाळी. थँक्यू. मी किटीला विचारून येतो, कदाचित तिला सांगून गेले असतील. ईश, तुम्ही मुळीच काळजी करू नका काटकर मॅडम. ते कुठेही असले तरी मी त्यांना शोधून काढीन. मला खरंच खूप काळजी वाटतेय. माहित नाही हे चौघे कुठे गेले असतील. इतिहास साक्षी आहे. प्रत्येकाला इथे स्वातंत्र्यासाठी लढावं लागलं. तुम्हाला सुद्धा लढावं लागेल. हा इतिहास कोण आहे? हिस्ट्री. तुमच्या स्वातंत्र्यासाठी, दोजोंगच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी तुम्हाला आमची साथ द्यावीच लागेल, कळलं काय? जोजो आणि कोण आमच्या सोबत आहेत. आता बोला, तुम्ही सगळे आमची साथ द्याल का? हिम्मत दाखवा, गाणी गा. अरे आता तर वीर पोपो आणि वीर चीची सुद्धा आपल्या सोबत आहेत. तुम्ही आमची साथ द्या. याआधी सुद्धा त्यांनी आपली सुटका केली होती. मग यावेळी सुद्धा हेच मदत करतील. घाबरू नका, गाणं गा. सिंग अ सॉन्ग, सिंग अ सॉन्ग. पण का? कारण सगळ्यांना माहितीच आहे, डोजॉंग आवडत नाही मला सॉन्ग. आम्ही पण नाही ऐकत, नाही आवडत, नाही ऐकत. भाऊदाया, खोटं बोलू नको सुगाच. तू तर गातो सुद्धा. पृथ्वीवर इकडे नाही, पृथ्वीवर गातो. डोजॉंग आवडत नाही मला सॉन्ग. अच्छा, म्हणजे हे सगळे आमच्या विरुद्ध तुम्हाला भडकवत होते आ? अरे हा जोजो बाहेर कसा आला? स्वतःला मोठे शाणे समजतात. यांना तर हे सुद्धा माहित नाही की कोणने जमिनीखाली बोगदा बनवलाय. आपण गेलो बनी. ग्रहवासी यांच्या विरुद्ध आपली साथ देणार नाहीत आणि आपण यांच्याशी लढू शकत नाही. नाही, आता काही झालं तरी आपल्याला लढावंच लागेल. नाही तर हे लोक आपल्याला आयुष्यभर कैद करून ठेवतील. कैद. आता आम्ही तुमची अशी धुलाई करू की तुम्ही कधीच विसरणार नाही. पण हे लोक खरंच आपली धुलाई करणार आहेत का रे मित्रा? घाबरू नका मित्रांनो, वीर पोपो आणि वीर चीची आपल्या सोबत आहेत. आणि आम्ही सुद्धा कोणाला घाबरत नाही, कळलं काय? अच्छा, हिम्मत आहे तर का? डोजॉंग आवडत नाही मला सॉन्ग.
ओ हो. हा, हा. हो. आता ऐकूच याला गाणं चला. हो आज दोजोंग ऐकणार आहे सॉन्ग. अरे हल्ला करा शत्रूवर, कळलं काय? आता तुला कोण वाचवणार काय रे? अरे अरे माझा पोट फुगताय. अरे अरे मला तू खायला काय घातलाय सांग रे. ही पोट भरणारी गोळी आहे. आता ढेकर देत बस. वा जोजो, तुमचे एक्सपेरिमेंटर कमाल आहे. हशी. बापरे, मला मिरची खायला घातली. अरे करपलो. अरे वाचवा, माझे सगळे कपडे जाळून टाकले. आ ओ आ आ. अरे नाहीतर आपल्याला जाणे. पळा पळा लवकर पळा. अरे इकडून. अरे बापरे. पळा. अरे अरे नाही सोड रे. अरे बापरे. अरे वा मजा आली. ऐश, अरे जोजो, पटकन पाण्याची गोळी खायला दे रे. पाण्याची गोळी ती अजून बनवलीच नाहीये. आम्ही जिंकलो. यांना युएफओ मध्ये बसवून ग्रहाच्या बाहेर टाकून द्या. हो हो आणि गाणी सुद्धा ऑन ठेवा. दोजोंग आवडत मला सॉन्ग. आजपासून तुम्ही आमचे राजा आहात. नाही मित्रांनो, जर तुम्हाला राजा हवाच असेल तर तो जोजोला बनवा. आता इथे कोणही राजा नाहीये. सगळे मित्र आहेत मित्र. कोणी राजा नाहीये. तेच तर बनी म्हणतोय, कोणीही राजा नाहीये, फक्त तू राजा आहेस जोजो. अरे कोणी म्हणजे कोणालाच राजा बनण्याची गरज नाही. थँक्यू मित्रांनो. तुमच्यामुळे आमचा ग्रह परत एकदा स्वतंत्र झालाय. जोजो, आता आम्हाला परत घरी जायचंय. अरे पण जायचं कसं? युएफओतून तर आपण त्या तिघांना पाठवलं की नाही? जोजोकडे अजून युएफओ आहे. बाय बाय. बाय 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 बाय. अरे होळीच्या दिवशी सर्वांना रंग लागला. ए ऍपल, तू उड्या मारत कुठे चालला? द्या टाळी. हा 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 हा. अरे हे काय होतं?
ओ गुरु. बाय बाय. ओहो अरे सशाने खाल्लं मस्त गाजर कुरतडून कुरतडून. हे चौघे परत आले आहेत युएफओ मध्ये बसून. द्या टाळी. का ओरडताय खन्ना साहेब? ओल्या मातीत उमटतात पायांचे ठसे. हे चौघे युएफओ ने आले कसे? द्या टाळी. कुठे युएफओ? रात्रभर तुम्ही चौघे होता कुठे? मॅडम आम्ही पावसात अडकलो होतो. माहितीये मी किती काळजी करत होते. पाऊस पडत असताना घराबाहेर पडत जाऊ नका. आम्ही तर ग्रहाबाहेर गेलो होतो. काय म्हणालास? गृहाच्या शुद्ध मराठीत घराला गृह म्हणतात. गृह घर गृह घर गृह. मॅडम आजकाल हनी लई शुद्ध बोलायला लागलाय. मॅडम काटकर, या चौघांनी मिळून तुम्हाला पुरतं फसवलं. युएफओ होता, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. द्या टाळी. आता तुम्ही जाताय की मी इन्स्पेक्टर पांडाना फोन करू? नको मॅडम भडकल्यात. ओहो नको. ओय बजा देंगे हम तेरा गाँव, होगा तेरा टिंग